नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण बावी या गावातून जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता आपण केशेगावपर्यंत दाखवणार आहेत। या केशेगावपर्यंत रस्ता कसा आहे आपण विचारूया। का साहेब कसा आहे हो रस्ता? कसा आहे? खामोसवाडीपासून कसा आहे रस्ता? रस्ता कसा आहे? खराब रस्ता म्हणजे बांधकाम विभागाने या रस्त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। म्हणजे सुरळीत गाड्या चालत नाहीत। बघा हे परिस्थिती कशी आहे। किती किलोमीटर राहून आला तुम्ही? अंदाजे किती? 15-20 किलोमीटर झालं। 15-20 वेळ म्हणजे इथून कुठून आला? खामसवाडीच्या खाली, खामसवाडीच्या खालपासून आला। बघा हा रस्ता एकदम खराब आहे। खामसवाडी ते बावीपर्यंत, बावीच्या काही भाग अंतरावर रोड केलेला आहे आणि ते केलेला रोड जे आहे त्या केलेल्या रोडपासून हा रोड आता केशेगावपर्यंत खराब आहे असं दाखवलं जातं आहे। आणि याच्याकडं बांधकाम विभागाचं दुर्लक्ष आहे। मग कोणत्या बांधकाम विभागाकडं हा रोड येत आहे ती संबंधित अधिकाऱ्यांनी पाहावं। जिल्हा परिषद बांधकाम विभाग आहे का, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे का, पंतप्रधान सडक योजनेच्या अंतर्गत येणारा रोड आहे, ही ज्या त्या विभागाच्या बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याने विचार करणं गरजेचं आहे। की ज्यांच्याकडं रोड येतो तो रोड खराब आहे आणि याच्याकडं संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यानं लक्ष देणं खूप गरजेचं आहे। काय म्हणणं असेल तुम्हाला? कुठपर्यंत हे इथपर्यंतच का बरं रोड बनवला आहे? इथपर्यंतच बनवला आहे। जो तिकडून आलेला आहे बावीकडून पाठीहून, हां ते इथपर्यंत बनवला, ह्याच्या पुढे बनवलाच नाही। खड्डे बुजवते, कधी बनवला? लगे उकरते। गेल्या वर्षीच बनवला आहे आणि ते सुद्धा खराब झाला रोड सगळा। म्हणजे भ्रष्टाचार, एक भ्रष्टाचार, जास्त भ्रष्टाचार आहे। म्हणजे येऊन कसं तर ते आपलं पुसून जाते, झालं बोला की मागं उकरायला चालू होतं। म्हणजे गेल्या वर्षी तयार केलेला रोड आता उकरलाय आणि पहिला जो रोड आहे ती खड्ड्यातच आहे। खड्ड्यातच आहे म्हणजे रोड खड्ड्यात आहे का खड्डे रोड मध्ये आहेत? कसं आहे? खड्डे ही रोड करून काय उपयोग आहे? माझ्या गाडीचं मारगाड फुटलं, इथं बघा मारगाड दाखवा, हा कॅमेरामध्ये मारगाड दाखवा। ही रोज माझा जाण्या येणारा शेतामधला रस्ता आहे। हा एकही दिवस तर रस्ता चांगला नाही। एक महिना नुसतं हादरून हे मारगाड गाडीचं खराब झालंय। हा शेतकऱ्यानं कशी आयडिया करावं बघा। ती शेतकरी पैशाची ऍडजस्ट कमी असल्यामुळे आम्ही ती बांधून वापरतो। बरं तुमचं रोड टॅक्स वगैरे गाडीचा भरून घेते आहे का नाही? हा मोठ्या गाडीचा मोठा टॅक्स भरून शेतकऱ्याला फक्त ट्रॅक्टरलाच रोड टॅक्स नाही। हा शेतकऱ्याला ट्रॅक्टरलाच तेवढा रोड टॅक्स आणि नाही। ती ट्रॅक्टर खराब झाल्याशिवाय राहत नाही। 100% खराबच होणार, म्हणजे रोड टॅक्स जरी नाही घेतलं तर ट्रॅक्टर खराब करता 100% असं त्यांचं मत आहे। हा. आणि ट्रॅक्टर खराब झालं की त्याचं नुकसान शेतकऱ्यावर होतं 100%। बरं हा साहेब कुठपर्यंत रोड आहे? असा हा कारखान्यापर्यंत रस्ता आहे। कारखान्यापर्यंत असंच आहे? हा सगळं असंच आहे। काय नाव तुमचं? जालिंदर अरुणमुळे बावी गाव। बर ही बावी गावचे माणसं काय म्हणतो? 10 वर्ष झालं बघा मी ह्याच परिस्थितीने रोड बघतो। 10 वर्ष 10 वर्ष झालं आणि काम 3 वेळेस झालंय, पण हीच परिस्थिती होती। केलेलं काम किती दिवस राहते? केलेलं काय वर्ष 1.5 वर्ष लय झालं, ते बी पुन्हा खडे जायचे ते परिस्थिती तशी। बघा ग्रामीण भागातल्या शेतकरी वर्गाला कसं फसवण्याचं काम संबंधित बांधकाम विभागाचे लोक करतात। बघा साहेब आता खड्डे बुजवून लय झाले, 1 महिना झाले। हा आता बघा अजून हाय असे खड्डे सगळे उकरलेले खड्डे बुजवणे 1 सुद्धा- महिना झाले, 1 खड्डे बुजवून। म्हणजे गुन्हेगाराला जगवण्याचं काम चालू आहे। बघा हे आपण ह्या ड्रायव्हरला विचारूया काय नेमकं ड्रायव्हरचं मत आहे। असू द्या ए रस्ता कसा आहे? रस्ता कसला आहे? रस्ता खराब आहे। जास्त दमादमाने यावं लागते का? हे तुमचा पार्ट खराब होते का गाडीचा? पाटे खराब होते? पाटा बिटा सब कुछ खराब होता है। पाटा बेटा सब कुछ खराब होता, इंजन खराब होता, ये गाड़ी की बॉडी खराब हो जाती है, मतलब सही रस्ता नहीं है। हाँ बघा हे रस्ते एकदम खराब आहेत। आपण दाखवूया हे रस्ता केशेगावपर्यंत दाखवूया, बघू काय ती परिस्थिती। आणि संबंधित बांधकाम विभागाचे भ्रष्टाचार अधिकारी जे आहेत त्यांनी तात्काळ या रस्त्याकडे लक्ष द्यावं आणि महाराष्ट्र सरकारचे रस्ते मंत्री यांनी यांच्याकडे लक्ष द्यावं। ग्रामविकास मंत्री आहेत आणि ग्रामविकास कसा आहे तर हे असा आहे। एक ग्रामविकास म्हणजे स्वतःचा विकास, जनतेला करायचं भकास आणि आपण पैसे काढायचे जास्तीत जास्त
आणि भ्रष्टाचारातून करायचा स्वतःचा विकास, अशी परिस्थिती ग्रामीण भागातल्या रोडमधून आपल्याला दिसते. आणि हे रोडमधून भ्रष्टाचार संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ केलं पाहिजेत, संबंधित अधिकाऱ्याला कामावून कमी केलं पाहिजेत आणि हे बोगस बिलं उचलणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना घरी पाठवलं पाहिजेत, अशी मागणी आता गावातल्या सर्वसामान्य जनतेची आहे. तर बघूया आपण केशेगावपर्यंत हा रस्ता, 22 ते केशेगाव आपण हे रस्ता दाखवणार आहेत. चला आपण 22 ते केशेगावपर्यंत दाखवू काय ती. प्लॉट 22च्या रोडपासून केशेगावपर्यंत ही केशेगाव, हे केशेगावचे बघा ही खड्डे, हे निस्ती खडी बाजूला निघायले, डांबर चांगलं वापरलेलं नाही, खड्ड्यानी खड्डे. त्याला जोडलेला मागचा जो रोड आहे ते फक्त वर्षभर झालं म्हणून करून त्याला सुद्धा खड्डे पडले. आणि हा रोड 10 वर्षापासून असाच आहे. या रोडवरून केशेगाव कारखान्याला सुद्धा गाड्या जातात. हे केशेगावपर्यंत असा रोड आहे. काय करतात हे बांधकाम विभागाचे अधिकारी, नेमकं रस्ते दुरुस्तीसाठी आलेले पैसे घालवतात कुठे, का रस्ते तयार केले म्हणून बिल उचलतात, नेमकं करतात काय, परिस्थिती अशी आहे. तर मग येणारा पैसा कुठं जातो, असा प्रश्न मात्र जनतेच्या समोर आहे. बघा हे बहुतेक रेल्वेचं काम चाललेलं आहे मध्येच. हे रेल्वेचा पूल दिसतोय, हे रेल्वेचं काम चालू आहे. आणि हे रोड बघा, ही नेहमीच वाहतूक करणारे रोड. नुसते खड्डे बुजवलेत, ही रेती टाकते त्याच्यात काहीच नसतं आणि हे रेती टाकून खड्डे बुजवलेत असं होतं. बघा रेती टाकतात, रेती उकलते आणि बिल मात्र 100% वसुली करतात ही लोक. कसे भ्रष्टाचार आहे हे भ्रष्टाचार अधिकाऱ्याला धरून गुत्तेदार करतात. गुत्तेदाराकडून काय अधिकारी टक्केवारी घेतात आणि टक्केवारी घेतली की खड्डे बुजवलेत एवढं दाखवायचं आणि बिल उचलायचं. असाच वास्तव चित्र आपण या रोडमध्ये दाखवतोय. हे रोड कसे आहेत, किती खराब आहेत, नुसते खड्डे डागडुजी केलेली दिसते. काय रीती इकडं फांगून गेली. जे खड्डे बुजवलेत ते खड्डे बुजलेलेच नाहीत. बघा ही रस्ते, आता इथे एक शेतकरी उभारलेत. आपण शेतकऱ्याला विचारू, सर नमस्कार, खड्डे कसे आहेत, खड्डे कसे आहेत. फोनवर बोलायला ती त्यांच्यात गुंग आहेत. हे बघा खड्डे, रस्त्याची फक्त खड्ड्यामध्ये रेती टाकायचे आणि रस्त्याचे खड्डे बुजवले म्हणून लाखो रुपये बिल काढायचं. खड्डे आहेत तिथंच खड्डे आणि रस्ते दुरुस्त केले म्हणून पैसे उचलायचे.
एवढाच आता गुत्तेदाराचा धंदा आहे आणि अधिकारी अशा पद्धतीने वागतात. ओ महाराज या की एक मिनिट, हे रोड कुठून कुठपर्यंत असा खराब आहे? हा बर, केशीगावपर्यंत असाच खराब आहे. मग इथून ऊस वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्याला जे ट्रॅक्टर वगैरे असतात त्यांचे तर लई नुकसान होत असेल. मग त्यांचे कारखान्यामार्फत जाते, इथून तर वाहनच जात नाही. हा पुढे तर निवळ असं वाहनच येत नाही तिकडे. असं आहे का? कुठेही असला रोड आता इथून डायरेक्ट सरळ गेलं का केशगावला जात आहे, गावाच्या पुढे जर गेलं का हा, की रस्ता आहे म्हणून कच्चाच रस्ता वाटावा, शेतात जाणारा रस्ता. अरे बाप रे बाप रे, जरा आता जर ठीक आहे तर ही बुजल्यामुळे जरा बरंच वाटायला लागेल. किती दिवस झाले बुजविलेत आता हे 4-5 दिवस झाले. आणि लगेच उखडून गेला. म्हणजे इथं सुद्धा भ्रष्टाचार आडविलं पोरं आणि काम आडविलं कुठं? इथं गावातच. अरे वा 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 वा, बघा म्हणजे जागरूक राहा कारण भ्रष्टाचार लई मोठ्या प्रमाणात आहे. बघा बघा, शेतकरी सांगतात असं डुप्लिकेट काम करणाऱ्या गुत्तेदाराचं खामसवाडी केशेगावच्या लोकांनी काम सुद्धा अडवलं. म्हणजे ते रस्ते खराब असल्यामुळं मोठे वाहनं या रस्त्याने जात नाहीत असं शेतकरी सांगतात. बघा ही रस्ता, काय करतात निवडून गेलेले लोक, कशी कंडिशन आहे. हे रस्ता अशा पद्धतीने लोक या भागात राहणाऱ्या ये जा करणाऱ्या प्रवाशांना या रोडच्या माध्यमातून किती त्रास आहे ते आपल्याला दिसतंय. ते बघा नुसती डागडुजी केलेले, खड्डे बुजवलेले दाखवलेत. अरे रोडला जेवढा खर्च येतो ना तेवढा खर्च खड्डे बुजवायचा म्हणून लोक गुत्तेदारीच्या माध्यमातून काढतात. म्हणजे गुत्तेदार जगवण्यासाठी राजकीय पुढारी असे कामं गुत्तेदाराला देतात आणि कर्मचारी बिचारे काही चिरीमिरी घेऊन हे कामं देतात आणि खड्डे न बुजताच खड्डे बुजवले म्हणून. हे खड्डे बुजवलेत का? बघा बुजवलेत का खड्डे? कसलेही खड्डे बुजवलेले नाहीत. रोडवर ते 10-12 खड्डे बुजवायचे आणि 5-50 खड्डे तसेच ठेवायचे. काय रीती अशीच आहे. खड्डे बुजवलेच कुठं? खडी रस्त्यावर पडलेली तशीच आहे. तर बघा हे खड्डे, ही खड्डे 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 या रोडला चालण्या झालीत खड्ड्याच्या आणि याच्यावर खड्डे बुजवायचेत म्हणून लाखो रुपये गुत्तेदार कमवतात. खड्डे जिथल्या तिथंच. फक्त आम्ही खड्डे बुजवले म्हणून प्रोसिजर करायचं, त्याच्यावर अधिकाऱ्यानं सह्या करायच्या आणि बिल पास करायचं. अर्ध तुम्ही अर्ध आम्ही, त्याला म्हणायचं रोजगार हमी. अशा पद्धतीची रोजगार हमी असल्यासारखं काम आहे. आहेत का रोड चांगली साहेबी? कसा आहे रोड? ही किती दिवसापासून रोड खराब आहे? रोड असं आहे का? बघा ही रोड किती खराब आहे. कसं आहे रोड हो? तुम्ही ये जा करता हा? कशी आहे तुमच्या गावची रोड? कोणत्या गाव? खामसवाडीचं जाऊ का? असेच आहेत का रोडी? किती दिवसापासून आहेत? 10 वर्षे झालं म्हणे नुसते खड्डे. आता ही खड्डे बुजवायचे म्हणून ही खडी हिथं आणून टाकली. हा नीट चांगलं काम करण्यात म्हणून अडविलं आणि अडविल्यामुळं ही राहिला. म्हणजे रोड चांगले गुत्तेदार करत नाहीत,
फक्त डागडुजीच्या नावाखाली पैसा काढणे. बरं हे अर्धच केले, अर्ध राहिले काय? बर बर बर. हे बघा, हे पूल आहे, हे रस्ता आहे बघा. हे रस्ता कसला आहे? हे रस्ता सुंदर रस्ता आहे, खामसवाडीचा रस्ता सुंदर, खड्ड्याने चाळणी झालेला रस्ता. आता खड्डे तुमचे रस्त्यात आहेत का रस्ते खड्ड्यात आहेत काय नेमकं आहे? हा, बोलणारे कोण आहे? जिल्हा परिषदला आलेले निवडून बघा, नवीन जिल्हा परिषद निवडून आलेले लोक ह्याच्याकडे आता लक्ष देणार आहेत का बघू. राम राम. कसे आहेत रडे रस्ते? असे आहेत का? मध्यंतरी आल तुम्ही निवडणुकीच्या पिरियडमध्ये माहीत आहे का? हा, रोड चांगले करणार, नाले चांगले करणार अशा पद्धतीनं सांगितलं होतं. केलं का रोड नाले? बघा हे काय चाललंय? चालली का गाडी? चांगली गाडी चालली का? खड्डे आहेत का नाही? मग आता कुठे गेले भाजपाचे माणसं, सेनेचे माणसं? हा, व्हिडिओ चालू आहे, आम्ही शूटिंग करायला आहे रोडची. तर हे रोड प्रतिनिधीने किती लवकर करावं लागते सांगा आता? लवकरात लवकर. आणि 10 वर्ष रोडचं काम झालं नाही मग सांगितलं. तुमची गाडी चांगली चालते का रोडवरून? म्हणजे नवीन गाडी 5-50 लाखाच्या गाड्या नादरूस झाल्यात का नाही ह्या रोडवरून? मेंटेनन्स वाढाले का नाही? काय नाव तुमचं? सौरभ भोसले. हे गाडी मालक आहेत ना इथलीच का? बघा, खामसवाडीचे सौरभ भोसले गाडी मालक आहेत. गाडी चांगली चालत नाही, रोड चांगला नाही असं सांगतात ते. आणि रोड लवकरात लवकर करावा लागतो अशा पद्धतीचं लोकांचं म्हणणं आहे. हे आहे रोड, खामसवाडीचा रोड बघा. ही खामसवाडीचा रोड. बघा हे खामसवाडीचा रोड, खामसवाडी गाव. आता आपण आता हे रोड आहे. तर हे आपण दाखवूच आपण केशेगावपर्यंत काय कंडिशन आहे बघू. हे सगळा रोड खराब. हे केशेगावपर्यंत आपल्याला रोड दाखवायचा आहे. आपण 22 ते केशेगाव. हे बघा, राजकीय पुढारी पत्रकारानं हे सत्य दाखवलं की त्यांना वाईट वाटतंय. पण कामाचा गुरु आहे. तुम्ही कामच करीत नसाल तर निवडणुकीच्या पिरियडमध्येही आम्ही न काम करणाऱ्या लोकांचा पिछा सोडणार नाही आणि निवडणूक संपल्यावरही न काम करणाऱ्या लोकांचा पिछा सोडणार नाही. निवडून आलेले उमेदवार नेमकं काय काम करतायत हे आम्ही 5 वर्ष दाखवणार आहेत. कारण आमची पत्रकारिता सत्य गोष्टीवर आधारित आहे. कोण काय म्हणतील याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. पण वास्तव चित्र दाखवण्यासाठी आम्ही कोणालाही भिणार नाही. लोक खडतर प्रवास यूट्यूब चॅनल कुण्यातरी एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात बोलतात असं लोक म्हणतात. तर आम्हाला कुणाचा विरोध नाही, आमचा कोणी दुश्मन नाही. पत्रकारांना सर्व राजकीय पुढारी सारखेच असतात. आम्हाला मनात आमच्या कोणाच्याही बाबतीमध्ये द्वेष नाही. सगळेच आमचे मित्र आहेत. कारण ही जनतेच्या कल्याणासाठी
आणि जनतेचं कल्याण करण्यासाठी निवडून आलेले असतात आणि त्यांनीच आश्वासन दिलेलं असतं की आम्ही सगळ्या सोयी सवलती तुम्हाला देऊ, मूलभूत हक्क आणि मूलभूत अधिकार या सगळ्या मूलभूत गरजा आम्ही तुम्हाला पोच करू आणि तुम्हाला या गरजा पुरवू अशा पद्धतीनं हे लोक सांगतात. त्यांचा जाहीरनामा काढतात आणि जाहीरनामा काढून मतदान घेतात, निवडून जातात. ग्रामीण भागातले लोक या राजकीय पुढाऱ्यावर विश्वास ठेवून या लोकांना अंतःकरणातून विश्वास ठेवून निवडून देतात. आणि हे लोक चालाक लोक, स्वार्थ साधणारे राजकीय पुढारी एकदा संधी साधली, एकदा निवडून गेले की 5 वर्षे या गोरगरीब ग्रामीण भागातील शेतकऱ्याकडं ये जा करणाऱ्या लोकांकडं बिलकुल सुद्धा लक्ष देत नाहीत. आता खरं सांगा, आमचं पत्रकारांचं ग्रामीण भागामध्ये फिरायचं काय काम? त्याचं कामच आमचं हे आहे की आम्ही आमच्या पत्रकारितेवर प्रामाणिक प्रेम करावं आणि निष्ठेने काम करावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाबा, कसं काय तुमच्या गावचा रस्ता? हां, आणि हे डागडुजी केली म्हणतात, आम्ही खड्डे बुजवले म्हणतात. चांगला आहे का ही रस्ता? हां, रस्ता किती दिवस झाले हे असं आहे? 2-3 वर्षे. 10 वर्षे ही रस्ता चांगला नाही म्हणून सांगितलं लोकांनी. 10 वर्ष 10 वर्ष रस्ता चांगला नाही. कोण आहे इथला ग्रामपंचायतचा सदस्य, जिल्हा परिषदचा सदस्य? आता कोणाला निवडून? अभिजित पाटील सरपंच. आणि आता जिल्हा परिषदेचे कोण आले? अहो, जिल्हा परिषदला महेंद्र काका दुर्गुडे कोण आहे? इकडे कोण आहे मग? BJPचं गाड्याळ कुणकड निवडून आले? आलं नाही का? मग BJPचं कोण आहे? हा, बर. काय नाव आहे त्यांचं? बर. नमस्कार. कसे आहेत रस्ते तुमच्या गावचे? काय हो का असे बर. जायला लागलो की हां, या रस्ते आता कोण निवडून आले जिल्हा परिषदला तुमचं? जिल्हा परिषदला पंचायत समितीला कोण निवडून आले? हे आपले हे भाजपचे काय नाव? पाटील. काय नाव सांगा? अभिजित पाटील. अभिजित पाटलाची मंडळी आहेत काय? आणि जिल्हा परिषदेला? जिल्हा परिषदला ते आहे पाठवतेचं. बरं, किती दिवस झाले रस्ते चांगले नाहीत? 4-5 वर्ष झाला असा रस्ता आहे. बर. 5 ते 10 वर्ष ही रस्ता असाच आहे. हो, काही खड्डे बघा, आपण खड्ड्यातून जाऊ. हे बघा, हे खड्डे. आणि फक्त या ठिकाणी आम्ही डागडुजी करतोय आणि हे खड्डे आहे बघा. हे बघा, आपण हे खड्डे दाखवणार आहोत. हे खड्डे आपण हे खड्डे हे बघा, हे खड्डा बघा, खड्डा किती मोठा आहे. हे आपण केशेगाव गावात चाललेलो आहोत आणि आपण आलो खामसवाडीकडून आणि आपण बातमी दाखवतोय 22 पासून ते केशेगावपर्यंतचा हा रस्ता. हे खड्डे 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 मुक्त असणारा हा रस्ता केशेगावपर्यंत आहे. बघा,
हे खड्डे, ह्या खड्ड्यातून आपण जाऊ. हे बघा एक खड्डा, ही केशेगाव रस्ता आहे आणि या भागातले आता निवडून गेलेले माणसं या रस्त्याकडे लक्ष देणार आहेत असं कळतंय. बघूया, आम्ही अजून रोडचा पिछा आम्ही करणार. खडतर प्रवासच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा आम्ही करणार. जे खरं ते खरं, जे खोटं ते खोटं. पण जिल्हा परिषदचे असो, पंचायत समितीचे असो किंवा या भागातले आमदार असो, या लोकांनी जनतेचं मत घेऊन निवडणुका जिंकलेल्या असतात आणि या निवडणुका जिंकून आम्ही गावाचा विकास करणार अशा पद्धतीचा त्यांनी शब्द दिलेला असतो. तो शब्द पूर्ण करण्यासाठी आता नवीन निवडून आलेले जे जिल्हा परिषदेचे असतील, पंचायत समितीचे असतील किंवा आमदार असतील, त्या सर्वच लोकप्रतिनिधींनी या भागाचा विकास करणं खूप 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 गरजेचं आहे. आणि हा विकास करून खरंच जनतेचा विश्वास हे लोक कमवतील का, अशा पद्धतीची आशा आता सर्वसामान्य नागरिकाची आहे, गावकऱ्यांची आहे. आपण आता केशेगावच्या जवळ आलेलो आहोत. हे बघा, हे खड्डे बघा, हे केशेगाव. आता केशेगावच्या आपण जवळ आलेलो आहोत. बघू, विचारू गावकऱ्यांना नेमकं कशा पद्धतीनं या रोडकड आता निवडून गेलेले सदस्य लक्ष देणार आहेत आणि काय विश्वास दिला आहे, आश्वासनं काय दिलेत ते आपण विचारणार आहेत. हे रोड दुरुस्त होणे खूप गरजेचं आहे. या रोडकड मागील 10 वर्षापासून निवडून गेलेल्या सदस्यांनी लक्ष दिलेलं नाही. अशा पद्धतीचं गावकऱ्यांचं, ये जा करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. आपण आता गावात गेल्याबरोबर लोकांना विचारणार आहेत कशा पद्धतीचं आश्वासन निवडून गेलेल्या सदस्यांनी दिलेलं आहे ते आपण विचारणार आहोत. हे रोड आहेत, गावातले रोड, गावात येणारे रोड, लोकांनी काय आश्वासनं दिलीत हे पण आपण विचारणार आहेत. ते आलं आता केशेगाव, जवळजवळ 5-6 किलोमीटर अंतर काटून आम्ही ह्या बातम्या दाखवत आहोत. या बातम्याचा इम्पॅक्ट झालाच पाहिजे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खडतर प्रवास जनतेच्या हितासाठी बातम्या देणारच ही भूमिका घेऊन आम्ही जिल्ह्यातल्या गावागावात जाणार आहोत आणि लोकांचा विकास करण्यासाठी बोलणार आहोत. एक मिनिट, कुठून आलो? आपण इथं गावात विचारूया नेमकं काय परिस्थिती आहे ती. राम राम. हा, या की या. तुमच्या गावासाठी आम्ही आलोत आता 22 पासून, आणि 22 पासून तुमच्या गावात येणारा जो रोड आहे तो रोड दाखवला आम्ही. याचं कारण असं की तुम्हाला फार मोठमोठे आश्वासन दिले लोकांनी. या पाहुणे, एवढे आश्वासन दिले की आम्ही तुमच्या, या पुढे या, आम्ही तुमच्या गावामध्ये आलो होतो. ठीक आहे, मागच्या इलेक्शनमध्ये आलतो. हो,
आणि त्यावेळेस मी बातम्या दाखवत होतो. राईट. तर लोक आम्हाला म्हणायचे राणादादाच्या विरोधात बोलणारा पत्रकार. मला काय म्हणायचंय, आम्ही कुणाच्या विरोधात नाही. राणादादा बी आमचे लोकप्रतिनिधी आहेत, ओमदादा बी लोकप्रतिनिधी आहेत, है ना, कैलास दादा बी लोकप्रतिनिधी आहेत. म्हणजे हे कोण माणसं आहेत? आमचेच माणसं आहेत. पण आमचेच माणसं असून आमच्याच माणसाने आमच्याच माणसाचं मतदान घेतलं आणि मतदान घेणाऱ्या माणसाला ह्या खड्ड्याच्या रोडमध्ये ये जा करण्यासाठी त्यांना टाकून दिलं आणि आपण मात्र इमानाने फिरते. कशाने फिरतात? विमानाने. आणि तुम्हाला कोळशातून वापरायला होतात. चांगलाय का रस्ता? खरं सांगा, पासून इथपर्यंत खड्डा नाही. किती दिवस झाला रस्ता वाईट आहे? मध्ये राणादादा पाटला नेऊन मध्ये माकडलं 7-8 महिन्याखाली नारळ फोडून गेलते. मग आता नारळ फोडलेच. दादा नारळ फोडतात. असं ओम दादाचं मत असतं की त्यांचं म्हणणं आहे की नारळ फोडे आमदार आहेत राणा दादा, असं म्हणतात ओम दादा निंबाळकर म्हणतात. मग हे बरोबर आहे का चूक आहे? अगदी बरोबर आहे. फोडलं होतं का नारळ? कोण कोण होते? उद्घाटन बरेच होते कार्यकर्ते. तुमचे डोलारे साहेब होते का? डोलारे साहेब. हा, तुमच्या गावचे डोलारे साहेब डोलारात उभा केला. डोलारे साहेबांनी मागणी केली का ना रोडची? डोलारे साहेब किद्दा आले तिथं निवडून? तेवढ्या काळात झाला का रोड? काळ झालेला होता. आता 10 वर्षीय रोड, 10 वर्षीय रोड तुमच्या गावाला नाही. गावात रस्ते चांगले नाहीत. पाण्याची सोय आहे का? नालीची सोय आहे का? लाईटची सोय आहे का? रस्ते चांगले आहेत का? हे सगळं ढिगारे आणून टाकली तिथं. कसल्याही प्रकारची केशेगाव मध्ये सोय नाही. काय काय नाही बाबा अजून? काय संपूर्ण लाईट बिल बी एखाद्या बारला चालते. काय जास्त कमी लाईटी बी नाही चांगल्या. आहेच पण कमी जास्त होत आहे. आता एक सगळ्यात महत्वाची ही रोड चालू आहे वाटतं ना? एक साइड ही काय तोर आहे? कशाचा रोड आहे? हायवे रोड आहे. हवे रोड आहे. आणि हा रोड हायवे रोड पैसे जोडलेला आहे वरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे का? जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा? कुणाचं का असना, पण बांधकाम विभागाच्या लोकांनी, शासनात प्रशासनात असणाऱ्या लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. आता हे साहेब मला थोड्यात बोलायचं. हा रस्ता चांगले होते असे होते, परंतु काय म्हटलं हे निधी आमच्या गावाला आल्यामुळं काय ते पुन्हा पाईप फोरले मध्ये ह्याच्यामध्ये काय उकलला गेला. सामान्य पैसे निधी आला म्हणून उकलला गेला. आले काय भरपूर चिकला पाणी इकडे वर आलंय. ते निधी गेला कुठं? आता मध्ये बंद पडलंय काय कारणावर त्यांचं. म्हणजे गबाळ खायचं का काय नेमकं? कशामुळे बंद आहे? निधी आलाय तुमच्या गावाला एवढं मान्य होईल असं वाटतं आम्हाला बी. हो, निधी आलाय. कधी आलाय? लय वर्षाचं चाललं. 6 महिने झाले. म्हणजे 6 महिने वर्षाचं झाले. निधीचं गाजरच आहे की तुमच्या हातात? कोपराला गोळण तोंडाला गाजर. हा, काय करावं? आणि त्यांची यात्रा साजर. असं आहे का? मध्ये जे आहे ना ते उकलून पडला ते पाईपला. निधी गेला कुठं आम्हाला काय नाही. गेला आपल्या सारख्या गरीबाला. तर बघा, या गावाला किती आला होता निधी? किती आला म्हणून बरेच काय राहतो आता त्याकडे. किती गबाळ किती आलं म्हणून सांगू? 12 कोट गावाच्या विकासासाठी. बघा या बघा या दिव्यांग व्यक्तीची कशी तळमळ आहे. 1,36,00,000 या पुढे या. 1,36,00,000 ह्या रोडसाठी. बघा, 1,36,00,000 रुपये. 22 पासून ते केशेगाव पर्यंत का खामसवाडी पासून केशेगाव पर्यंत? खांबसवाडीपासून काय तर ऐकलं. खास खामसवाडी. 22 पासून आहे. बरं, 22 पासून असो किंवा खामसवाडी पासून आलो. 22 पासून तर किती कोटी म्हणलो? किती कोटी? 1,36,00,000 12 कोटी म्हणलो की ही गावात आलेले. हे गावाच्या विकासासाठी. मग आता मग ही 1,36,00,000 आणि ही 12 कोटी म्हणजे 36 कोटी. बरं का, ही गावाच्या विकासासाठी 12 कोटी आणि ही 1,36,00,000. 36,00,000 म्हणजे 12 आणि 1 13 आणि ही 13 कोटी 36,00,000. 13,36,00,000 रुपये केशेगाव विकासासाठी व गावात येणाऱ्या रोडसाठी निधी आला. अशा लबाड बातम्या गावकऱ्याला दिला. सगळ्या लबाड का बाबा? म्हणजे राणादादा खरं बोलले का खोटं? खरं नाही. हा, मोठ्याने सांगा की. नाही खोटच बोलले. खोटच बोलले. राणादादा खरं बोलले का खोटं?
सगळं खोटं सगळं राणा दादा खरं बोलले का खोटं? विकासाच्या कामावर बोलतात परंतु विकास होऊ शकत नाही. विकासाच्या कामावर बघा बोलतात. हे वास्तव चित्र आहे. भाजपाच्या कार्यकर्त्याला काय वाटायचे वाटू दे, आम्हाला काय म्हणणं नाही, पण राणा दादा खोटं बोलतात असं गावागावातले लोक बोलतात. आणि खोटं का बोलतात तर या गावाच्या केशेगावच्या विकासासाठी 13,36,00,000 रुपये आले असे हे बुजुर्ग आणि अनुभवी माणसं गावातले गावकर्ते यांनी काही काळ गावाचा सगळा अंदाज ओळखला. कोण काम करतंय, कोण काम करत नाही, कोण पैशाचा भ्रष्टाचार करतंय, कोण लाबाड बोलून मतदान घेते, कोण स्वतःचा स्वार्थ साधतंय, या सगळ्या गोष्टी केशेगावातल्या या अनुभवी जनतेने मांडल्या. 22 पासून ते केशेगावपर्यंत कसल्याही प्रकारचा रोड चांगला नाही. तरुणांना विचारू, काय आहे का रोड चांगला? रोड कसला चांगला नाही, रस्ता होणे काळाची गरज आहे सध्या. मग भाजपाचे कार्यकर्ते खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या संपादकाला म्हणतात राणा पाटलाच्या विरोधात बोलतंय, खोटं बोलतंय, लबाड बोलतंय, ओमदादा कोण सुपारी घेतली असं म्हणतात. आता ही सुपारी घेऊन बातमी आहे का? तुम्ही दिलीत का मला 5 रुपये? कसं आहे माहिती आहे तुम्ही का? मला बोलवले का गावात? प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं हा. तर आतापर्यंत भाजपच्या अगोदर हे दुसरं पण सरकार होतं ना. हा. आज मी इथं किती आज कमीत कमी 20-22 वर्ष झालं हा. आम्ही ह्या रस्त्याने प्रवास करतो. भाजप किती दिवसापासून आले सत्तेत आता इथं? हे 14 वर्ष झालं. हा, मग तुमचं पण चुकतं ना सर बोलायचं. भाजपवर तुम्ही टीका करताय हे असं मला दिसतंय तुमच्या बोलण्यातून. बर बर बर. आता तुम्ही ही रस्ता direct ही जी दाखवायला रस्ता आहे आपण- का एक मिनिट आहे का? हे रस्ता सत्तेत कधी आलाय भाजप? रस्ता कधीपासून? आम्ही लहानपणापासून ह्या रस्त्याने जाता येतो. बोला ना मग. कधीपासून? खिडक्या एसटीच्या खिडक्या नीट राहिल्या नाही त्या. मला काय त्याला जबाबदार कोण आहे? आता मला सांगा, सरकार किती तुम्ही फक्त ह्याच्यावर तुमचा घरचा वा तुम्ही रस्त्यावर मांडू नका ना. ऐका तुम्ही भाजप, पूर्ण ओमराजे, लक्षात घ्या. राणादादा हे माझा- तुम्ही सामान्य माझा- जनतेचं तुम्ही एक माझा- मिनिट ऐकून घ्या माझं. तुम्ही मला बोलायला बोलू हा. ना. तुम्ही सामान्य जनतेचा विचार करा ना. तुम्हाला आम्ही निवडून कशाला दिलंय? हा बरोबर कशाला दिलं तुम्हाला निवडून? आम्ही बरोबर. आम्ही तुम्हाला निवडून दिलं काहीतरी विकास करता म्हणून. बरोबर. तुम्ही राणा पाटलाचं बोलता, तुम्ही ओमराजेचं बोलता, तुम्ही घरचा उद्योग तुमचा घरचा मांडून तुम्ही रस्त्यात मांडा लागला, इथं चौकात आणा लागला. आता ही घरचं- सामान्य जनतेला काय माहिती आहे इथं काय विषय आहे ती? मला काय म्हणायचं हे तुमच्या मग प्रामाणिकपणे सांगायचं एकच विषय आहे. हा. सत्ता कोणाची बी असो, विकासाला तुम्ही चालना द्या ना. तुम्ही घरगुती भांडण रस्त्यावर आणू नका. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही सुद्धा कसं आहे तुमचं हुद्दा जी आहे ती तुम्ही हाय ही रिअल कंडिशन दाखवा. तुम्ही आता वैयक्तिकरित्या ही रिअल कंडिशन आहे का नाही? ह्याला ही द्वेष देणं त्याला- माझा प्रश्न पण कसा ही कधीपासून पेंडिंग मध्ये पडलेला आहे? माझा प्रश्न समजून घ्या. कधीपासून पडलंय सांगा त्यांना. आता तुमची पिढी गेली का नाही याच्यामध्ये? ऐका हा. इथं 10 ते 15 वर्षापासून रोड चांगला नाही असं जनतेचं मत आहे. ही खरं आहे का 15 नाही, हा. हे 20 ते 25 वर्ष झालं मग 20 वर्षामध्ये दोन्ही तिन्ही सरकार आले असते का नाही? सगळ्याची चूक आहे. इथं काम होणं महत्वाचं मग आहे. हे काम झालं पाहिजे का नाही? वैयक्तिकरित्या झालंच पाहिजे. हा, मग काम झालं पाहिजेत. तर मी तुम्हाला प्रश्न काय विचारला होता? खडतर प्रवास यूट्यूब चॅनल एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात बोलतंय असं जनता म्हणते. आता ही विरोधात बोलायला का गावाच्या विकासासाठी बोलायले? विरोध कोणाचा करा, विरोध करा, विचाराचा करा. फक्त हे रस्त्याच्या विकासाबद्दल बोला. मला काय सगळ्यांनी म्हणायचं, विकासाचं हे काहीतरी बोला. जनतेच्या विकासासाठी चॅनल बोलायले का राजकीय? आता काय राजकारण आहे का? कोणाचं नाव घेऊ नका ना तुम्ही. तुम्ही मी नाव भाव घ्यायले ते कसं बोलायला असं, साहेब? ह्याचं नाव मला घ्यायले, त्याचं सांगा, नाव घ्यायले. निवडणूक लढवत असताना जे लोक तुम्हाला आश्वासन द्यायला आले त्या आश्वासन देणाऱ्या माणसानं काम केलं पाहिजे का नाही? सगळ्यांनीच कामच केलं पाहिजे कोणी ना. पण केलंच पाहिजे कोणी का पण नाही? केलंच पाहिजे हा. कामच केलं पाहिजे. हे बघा, विषय राजकारणाचा नाही. हे आता बहुतेक दादांची बाजू घेऊन कार्यकर्ता बोलला. बहुतेक दादांचा कार्यकर्ता असेल तुम्ही साफ किंवा चुकीचं बोलताय. हा. मी दादाची बाजू घेतली नाही. माझं म्हणणं एकच आहे, राणादादा असतील, ओमराजे असतील, तुमचं काम काय आहे जनतेचा विकास करणं. तुम्ही तुमची भांडणं रस्त्यावर मांडू नका. यस 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 एवढाच यस. माझा मुद्दा आहे. Yes. मी तुम्ही किती कार्यकर्ता नाही, मी सामान्य कार्यकर्ता आहे. Yeah. सामान्य मी. नाव काय तुमचं? माझं नाव नितीन बालाजी चव्हाण. हे आहेत नितीन बालाजी चव्हाण. हे केशेगावचेच आहेत. माझं वय आता किमान 30 वर्षापर्यंत आहे. 20-22 वर्षापासून या गावाचं सरकार, मग काँग्रेसचं असेल, भाजपाचं असेल किंवा शिवसेनेचं असेल, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुमचा वैयक्तिक वाद तुमच्या घरी ठेवा, पण केशेगावचा विकास होणं गरजेचं आहे. 22 धारूळ माझा खामसवाडी आणि केशेगावच्या रोडसाठी आणि केशेगावच्या विकासासाठी 12 कोटी रुपये आणि 22 ते केशेगावापर्यंत 1,36,00,000 रुपये म्हणजे जवळजवळ 13,36,00,000 रुपये
एवढा निधी मंजूर झाला, पण आमच्या गावाचा रोड काय झाला नाही. तुमचं राजकारण तुमच्या घरी असू द्या, पण आमच्या सर्वसामान्य जनतेचा विकास करण्यासाठी आमच्या गावचा रोड तयार करा, आमच्या गावाचा विकास करा. अशाच पद्धतीचा द्वेष राग एवढा आज केशेगावच्या तरुण कार्यकर्त्याच्या मनात आहे, सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे. लोकांचं म्हणणं एकच आहे की आमच्या गावाचा विकास करा. राजकारणामध्ये तुम्ही आम्हाला निवडणुकीच्या पिरियडमध्ये जे आश्वासनं दिले ते आश्वासनं पूर्ण करा आणि केशेगावचा 22चा खामुसवाडीचा विकास करा, एवढंच आमचं मत आहे, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या भागातले निवडून गेलेले मग खासदार असतील, आमदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, गावाचे सरपंच असतील, कोणीही असू जा, पण आमचा गावाचा विकास केला पाहिजे. ही भूमिका केशेगावच्या कार्यकर्त्यांची आहे, सर्वसामान्य जनतेची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये केशेगावचा रोड तयार करण्यासाठी कोण पुढे राजकीय पुढारी सरसावेल आणि कोण केशेगावचा रोड बनवतील तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार खरे ते खरे, खोटे ते खोटे, जे सत्य आहेत तेच विचार नोंद करा. हे चॅनल कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नसून जनतेच्या बाजूनं आणि निवडून गेलेल्या सदस्याकडून नेमाप्रमाणे काम करून घेणारं चॅनल आहे. धन्यवाद केशेगावकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.